प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रभूला गौरव आणि महिमा देतो. परमेश्वर को धन्यवाद और महिमा देते हैं। पुन्हा एकदा त्याच्या सानिध्यात त्याचा शब्द ऐकण्यासाठी बोलण्यासाठी आम्हाला मौका दिला. फिर एक बार उसके सानिध्य में परमेश्वर ने हमें मौका दिया कि हम उसके वचन को सुन पाए। हालेलुया. त्याची कृपा आमच्यावर महान आहे. उसका अनुग्रह हम पर महान है या शेवटच्या दिवसात तो आम्हाविषयी फार उत्सुक आहे और ये अंत के दिनों में हमारे लिए बहुत उत्साहित है। आणि म्हणून त्याच्या वचनामध्ये गेल्या रविवारी आम्ही पाहिलं. और इसीलिए उसके वचन में हमने गए संडे को देखा प्रभू येशूची तळमळ पाहिली और यीशु मसीह की तड़प को हमने देखा। आणि प्रभू येशू आपल्या लोकांविषयी आपल्या शिष्याविषयी फार उत्सुक आहे और यीशु मसीह अपने चेलों के लिए बहुत उत्साहित है की त्यांनी थकून जाऊ नये, कि वो थक ना जाए त्यांनी प्रार्थना करत राहावी. लेकिन प्रार्थना करते रहे। म्हणून त्यांनी एक दाखला सांगितला और उन्होंने एक दृष्टांत बताया आणि तो त्या दाखल्यामध्ये म्हणाला, और उस दृष्टांत में उसने कहा तरी मनुष्याचा पुत्र ज्या वेळेला पृथ्वीवर येईल कि जब मनुष्य का पुत्र इस धरती पर आएगा तेव्हा त्याला विश्वास सापडेल काय. तो क्या वो विश्वास पाएगा। परंतु त्याने अगोदर सांगितलं लेकिन इससे पहले उन्होंने कहा की तो त्याचा न्याय लवकरच करील, कि वो उनका न्याय जल्दी ही करेगा त्यांच्या प्रार्थनेला उत्तर लवकर देईल और उनकी प्रार्थना को जल्दी जवाब आणि देगा म्हणून आम्ही थकून जाऊ नये. और इससे हम थक ना जाए। प्रभू आमच्या प्रार्थनेला उत्तर देण्यास लवकर देण्यासाठी तयार आहे. और प्रभु हमारी प्रार्थना का जवाब जल्दी देने के लिए उत्साहित है। आज आम्ही देवाच्या वचनातून पाहूया. और आज हम वचन से देखेंगे मार्क लिखित शुभवर्तमान याचा 12वा अध्याय मार्क के इंजील उसका 12वां अध्याय 41 पासून 44 वचनापर्यंत. 41 से 44 तक हम देखेंगे। या ठिकाणी एका विधवेच्या अर्पणाची प्रशंसा केलेली आहे. और यहाँ पे एक विधवा के दमड़ियों के बारे में उसके अर्पण के बारे में बताया है येशू स्वतः त्याची प्रशंसा करत आहे. और यीशु मसीह खुद उसकी तारीफ कर रहा है। त्या दानाची अर्पणाची प्रशंसा येशू करत आहे. और जो अर्पण इस विधवा ने किया उसकी तारीफ यीशु मसीह कर रहे हैं। मी तुम्हासाठी वचन वाचतो. मग तो भांडारासमोर बसला आणि लोकसमुदाय भांडारात पैका कसे टाकतात हे तो पाहत होता. आणि पुष्कळ धनवानांनी त्यात पुष्कळ टाकले. आणि एका दरिद्री विधवेने येऊन 2 टोल्या म्हणजे एक दमडी टाकली. तेव्हा तो आपल्या शिष्यांना जवळ बोलावून त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की जे भांडारात टाकीत आहेत त्या सर्वांपेक्षा या दरिद्र विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेत भरपूरतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले जितके होते तितके सगळे म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया। तर या देवाच्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं और इस वचन में हम देखते हैं येशू या ठिकाणी धनवान लोकांना धनवानतेविषयी निषेध करत आहे का. क्या यीशु मसीह यहाँ पे अमीर लोगों के बारे में उनके बारे में कुछ गलत कह रहा है क्या, की त्यांना खाली लेखत आहे. या उनको नीचा दिखा रहा है। या ठिकाणी तसं काही नाही. यहाँ पे ऐसा कुछ नहीं हो रहा है। येशूला नेमकं काय सांगायचं आहे. और यीशु मसीह क्या कहना चाहते हैं। बऱ्याच वेळेला आम्ही हे सांगत असताना धनवान लोकांची निंदा करतो, और कई बार जब हम इस वचन से बोलते हैं तो धनवान लोगों को नीचा दिखाते हैं। परंतु येशूला या ठिकाणी ते सांगायचं नव्हतं. लेकिन यहाँ पे यीशु मसीह ऐसा नहीं कह रहे। तर ते काय आहे ते आज आम्ही देवाच्या वचनातून पाहणार तो ये आहोत. वचन क्या है हम आज देखेंगे। या ठिकाणी विधवेच्या 2 टोल्याविषयी येशू विशेष त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत आहे. और यहाँ पे उस कंगाल विधवा के 2 दमड़ियों के बारे में विशेष करके यीशु मसीह कुछ कह रहे हैं। आणि या ठिकाणी येशूने आपल्या शिष्यांना देखील जवळ बोलावलं हे दाखवण्यासाठी. और यीशु मसीह ने अपने चेलों को अपने नजदीक बुलाया उन्हें कुछ समझाने के लिए। येशूचा फोकस कुठे आहे, येशूचं म्हणणं कुठे आहे हे आम्ही पाहणार आहोत. और यीशु का ध्यान कहाँ था और उनकी बातें क्या थी ये हम देखेंगे। पहिली गोष्ट जर आपण पाहिली, येशू या मंदिराच्या भांडाराजवळ बसलेला आहे. सबसे पहली बात अगर हम देखेंगे तो पर यीशु मसीह मंदिर के भंडार के सामने बैठकर देख रहे हैं। आज आपण जर पाहिलं येशू आज त्या मंदिराच्या भांडाराजवळ बसलेला आहे. और अगर आज हम देखें तो यीशु मसीह मंदिर के भंडार के पास बैठे हैं। आणि लोक कशा रीतीने देत आहे हे येशू आजही स्वर्गातून पाहत आहे. और लोग किस तरीके से देते हैं वो आज भी यीशु मसीह देख रहे हैं। येशूची इच्छा ही आहे यीशु मसीह यही चाहते की हैं आम्ही कशा रीतीने द्यावं. कि किस तरह से हमने देना है। तर त्यासाठी आम्ही काही वचन नियम पाळणार आहोत और इसके लिए हम वचन देखेंगे, कुछ नियम देखेंगे आणि त्यानंतर कशा रीतीने द्यावं हे पाहणार आहोत. और किस ढंग से देना जरूरी है ये हम देखेंगे। पहिली गोष्ट, येशू मंदिराच्या भांडारावर बसलेला आहे. सबसे पहली बात तो भंडार के पास यीशु मसीह बैठे हैं। आज आम्ही काय देत आहोत.
आज हम क्या दे रहे कशा हैं, रीतीने देत आहोत, किस ढंग से दे रहे या हैं, भांडाराकडे येशू पाहत आहे. और उस भंडार के पास वो देख रहा है. आणि दुसरी गोष्ट पाहायला मिळते, दूसरी बात हम देखते हैं, या मंदिरात भांडारात जे टाकलं तिने दुसऱ्या ठिकाणी नाही टाकलं. और हम देखते हैं कि जो कुछ उस विधवा ने डाला उस मंदिर के भंडार में डाला, मंदिराच्या भांडारात टाकलं. उस मंदिर में जाकर वो डाल दिया. बऱ्याच वेळेला आम्ही दुसऱ्या ठिकाणी टाकत आहोत. और कई बार हम कहीं और डालते हैं. हालेलुया. परंतु या श्रीमंत लोकांनी देखील लेकिन अमीर लोगों ने भी आणि या विधवेने देखील और इस विधवा ने भी मंदिराच्या भांडारात टाकलं. मंदिर के भंडार में डाल दिया. आणि येशूच्या शिष्य लोक ज्या वेळेला प्रेषितांचा काळ चालू झाला और जब प्रेरितों का समय शुरू हुआ, आणि त्यावेळेला देखील लोक प्रेषितांच्या पायाजवळ आणून ठेवत असत. तो उन दिनों में भी ऐसा लिखा है कि लोग अपने दान अर्पण को प्रेरितों के चरणों के पास आके रखते थे. प्रेषितांचे कृत्य 5व्या अध्यायात आपल्याला पाहायला मिळतं. और प्रेरितों की किताब में हम ये देख सकते हैं. हनन्या आणि सफीरा विषयी पाहायला मिळतं. और 5वें अध्याय में हनन्या और सफीरा के बारे में हम की देख सकते त्या हैं. ठिकाणी हनन्या आणि सफीरा यांनी प्रेषितांच्या पायाजवळ आणून आपलं दान ठेवलं. और हम देखते हैं कि हनन्या और सफीरा ने अपने अर्पण को प्रेरितों के चरणों के पास लाके रखा. आणि म्हणून आपलं दान, आपलं अर्पण आपण मंदिराच्या भांडारात टाकावं. और इसलिए हमारा अर्पण जो है हमारे मंदिर में, हमारे मंदिर के भंडार में डालना जरूरी है. मंडळीची जबाबदारी आहे कोणाला मदत करायची. और कलीसिया की जिम्मेदारी है कि किसको किस तरीके से मदद करनी है. मंडळीचं काम आहे की ते कोणाला मदत करावी. और कलीसिया की ये जिम्मेदारी है कि ये पैसा कहाँ तक जाए. ज्या वेळेला आम्ही अशा रीतीने करणार आहोत जब हम इस ढंग से करेंगे तेव्हा येशूला संतोष होणार आहे. तब यीशु मसीह को हम खुश करेंगे. या विधवेच्या टोल्याविषयी येशू संतुष्ट झालेला आहे. और इस विधवा के 2 दमड़ियों को देखकर यीशु मसीह खुश हुए. दुसरी तिसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. और एक बात हम यहाँ पे देख सकते हैं या विधवेने पण टाकलं. कि इस विधवा ने भी कुछ डाला. हालेलुया. तर या विधवेने काय टाकलं, तो इस विधवा ने क्या डाला. ती दरिद्री, विशेष रीतीने सांगितली, ती दरिद्री विधवा होती. और यहाँ पे 42वें आयत में लिखा है कि वो एक कंगाल विधवा थी. एक दरिद्री विधवेने येऊन 2 टोल्या टाकल्या. कि एक कंगाल विधवा ने आकर 2 दमड़ियां डाली. तर दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे, दूसरा सवाल ये है आम्ही दरिद्री असू या श्रीमंत असू, कि हम चाहे गरीब हो या अमीर हो, तरी पण आम्ही देवाच्या भांडारात टाकावं. फिर भी परमेश्वर के भंडार में डालना जरूरी है. येशूने हे म्हटलं यीशु ने कहा की या दरिद्री विधवेने, कि इस कंगाल विधवा ने. बऱ्याच वेळेला आम्ही म्हणतो मी दरिद्री आहे, मी काय टाकू. और कई बार हम कहते हैं कि मेरे पास कुछ है नहीं, मैं गरीब हूँ, मैं क्या दूं. आम्ही या सभाबी पुढे करतो. और ऐसे बहाने हम आगे लगाते हैं. परंतु आम्ही ज्या वेळेला देणार आहोत लेकिन जब हम देने लगते हैं तेव्हा आम्ही येशूला संतुष्ट करणारे होणार तो हम आहोत. यीशु मसीह को प्रसन्न करने वाले बन तर जाते हैं. दुसरा मुद्दा हा आहे की दरिद्री विधवेने टाकलं. दूसरी बात जो मैं कहना चाहता हूँ कि वो कंगाल विधवा थी जिसने अर्पण किया. हालेलुया. येशू तुमच्याविषयी संतुष्ट व्हावा अशी जर इच्छा आहे, और अगर आप चाहते हो कि यीशु मसीह आपसे खुश हो, मग तुम्ही दरिद्री असा या श्रीमंत असा, फिर आप चाहे कंगाल हो या अमीर हो, पण देवाच्या भांडारात आम्ही टाकावं. लेकिन परमेश्वर के भंडार में डालना तर जरूरी पहिले है. प्रथम आम्ही हे पाहणार आहोत, पहली बात हम देखेंगे आम्ही कसं द्यावं. कि हमने किस ढंग से देना चाहिए. याविषयी जुन्या करारापासून काय नियम लावण्यात आला. पुराने नियम से क्या नियम है हम देखेंगे. जर निर्गमाच्या पुस्तक याच्या 25व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनात जर आपण पाहिलं, और अगर हम निर्गम में 25वीं अध्याय से दूसरे आयत में देखेंगे त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तो वहां पे ऐसे लिखा है इस्रायलाच्या संतांना सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे. ज्या कोणाचं हृदय त्याला उत्सुक करी त्या प्रत्येकाने माणसापासून तुम्ही माझे अर्पण घ्यावे. इजरायलियों से कहना कि मेरे लिए भेंट लाए, जितने अपनी इच्छा से देना चाहे उन्हीं सभी से मेरी भेंट लेना. हालेलुया. माझ्यासाठी ज्या वेळेला अर्पण आणणार आहात, जब आप मेरे लिए भेंट लाते हो, ज्या कोणाचं हृदय उत्सुक आहे त्यांनी, जो कोई उत्सुकता से देता है, इच्छा करता है देने की, हालेलुया, जो कोणी आपल्या हृदयाने उत्सुक आहे जो अपने दिल से इच्छा रखता है, त्याने अर्पण आणावं. वो अपनी भेंट लेकर आए. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, दूसरी बात कही है नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि 9व्या वचनात, और नीति वचन के 3रे अध्याय में की तू आपल्या द्रव्याने व आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. नीति वचन 3:9 में लिखा है अपनी संपत्ति के द्वारा
और अपनी भूमि की सारी पहली उपज देकर यहोवा को प्रतिष्ठा देना। Praise the Lord. तर पहिली गोष्ट सांगितलंय की हृदय उत्सुक आहे त्यांनी आणावं. पहली बात है, जो इच्छा रखता है, उत्साहित है, वो लेकर आए। दुसरी गोष्ट सांगितली आहे, तू आपल्या द्रव्याने, आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने और परमेश्वराचा सन्मान कर. दूसरी बात कही है कि आपकी संपत्ति में से और आपकी उपज की पहली उपज से परमेश्वर को दे और उसका सम्मान कर। परमेश्वराचा जर तुला सन्मान करायचा आहे अगर परमेश्वर का आदर करना तर चाहते हो दोन गोष्टी या ठिकाणी सांगितल्या तो दो चीजें कही है, आपल्या द्रव्याने अपनी जो उपज है उसमें से आणि आपलं जे उत्पन्न आहे त्याच्या प्रथम फळाने. और अपना जो संपत्ति है उसमें से। हालेलुया. तर ती प्रभूचा नियम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. और प्रभु का ये नियम हम यहाँ पर देखते हैं। तर या ठिकाणी सांगितलंय, तिसरी गोष्ट सांगितलंय, ज्याला मिळकत आहे त्या मिळकतीनुसार त्याने द्यावं. और एक बात यहाँ पे कही है कि जो जैसा देना चाहे वैसा वो दे। हालेलुया. अनुवादाचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 17व्या वचनात लिहिलेलं आहे, व्यवस्था विवरण 16-17 में लिखा है, यहोवा तुझा देव याने तुला आशीर्वाद दिला, त्या मानाने प्रत्येक मनुष्याने आपल्या शक्तीप्रमाणे द्यावे. सब पुरुष अपनी अपनी पूंजी और उस आशीष के अनुसार जो तेरे परमेश्वर यहोवा ने तुझको दी है दिया करे। हालेलुया. तुला ज्याप्रमाणे आशीर्वाद दिला आहे जिस ढंग से प्रभु ने तुम्हें आशीष दिया है त्या मानाने उस हिसाब से प्रत्येकाने अर्पण आणावं. हर एक व्यक्ति ने अपना अर्पण लाना चाहिए। कोणालाही या ठिकाणी सोडलं नाही. यहाँ पे किसी को भी छोड़ा नहीं है। यहोवा तुझा देव परमेश्वर याने तुला आशीर्वादित केलेलं आहे. और अगर परमेश्वर यहोवा ने आपको आशीषित किया तू है, आशीर्वादित अभिषिक्त म्हणतोस, अगर तुम आशीषित हो और खुद को अभिषिक्त कहते हो हालेलुया, तर परमेश्वराने तुला आशीर्वादित केलेलं आहे. और परमेश्वर ने आपको आशीष दी है, तर तुझ्या शक्तीप्रमाणे तुला द्यायचं आहे. तो जैसे आपकी शक्ति है, जैसे आपसे बनता है वैसे आपको देना है। वचनात आपल्याला पाहायला मिळतं और परमेश्वर के वचन में हम देख सकते हैं की आपल्या शक्तीप्रमाणे तू दे, आपकी शक्ति के अनुसार तुम दो आपल्या ऐपतीप्रमाणे तू दे. और आपकी हैसियत के अनुसार तुम्हें देना है। तर जी मिळकत आहे त्यानुसार तुम्ही द्यावं. जैसे आप पाते हो उसके अनुसार ही आपको देना है। पुढचं सांगितलेलं आहे, न दाखवता द्यावं. और एक बात कही है, किसी को मत दिखाओ जब तुम देते हो। दिखावा मत करो. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी मत्ती लिखित शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात लिहिलं आहे, और मत्ती की इंजील 6 अध्याय और 3 आयत में लिखा है, तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. और जो आपका दाया हाथ क्या करे वो आपके बाएं हाथ को ना समझे। म्हणजे या ठिकाणी येशू सांगतो की तू दाखवू नकोस. मतलब यीशु मसीह कह रहे हैं कि दिखावा मत करना। हालेलुया. तुझं हृदय उत्सुक आहे त्याने द्यावं, जिसके हृदय में उत्साह है वो दे, द्रव्याने तू द्यावं, आपकी संपत्ति से दे, उत्पन्नाच्या प्रथम फळाने द्यावं, आपकी पहली उपज में से दे दो, शक्तीप्रमाणे द्यावं, आपकी शक्ति के अनुसार दो, न दाखवता द्यावं, बिना कोई दिखावा किए हुए दो, हालेलुया, संतोषाने द्यावं. और खुशी से दो। दुसरे करीन 9:7 मध्ये लिहिलेलं आहे और दूसरे करीन 9:7 में लिखा है, की तू संतोषाने देणारा देवाला आवडतो. और जो खुशी से देता है परमेश्वर उससे खुश होता है। हालेलुया. हे सर्व आपल्याला नवीन आणि जुन्या करारात पाहायला मिळतं और ये पुराने नियम में और नए नियम में सारी बातें हम की देख आम्ही सकते हैं। कशा रीतीने द्यावं. किस ढंग से देना चाहिए। येशूकडे एक श्रीमंत तरुण आला. और यीशु के पास एक अमीर जवान आया हालेलुया. आणि येशूला म्हणाला, और यीशु से कहने लगा, उत्तम गुरु, उत्तम गुरु, सर्वकालचे जीवन हे वतन मिळावं म्हणून मी काय करू. अनंत काल के जीवन को पाने के लिए मैं क्या करूं। येशूने सांगितलं ते आज्ञा पाळ. यीशु मसीह ने कहा कि आज्ञाओं को तो मान। म्हणतो मी हे लहानपणापासून पाळत आहे. वो कहता है कि मैं तो बचपन से मानता आया हूँ। येशूने त्याच्याकडे निरखून पाहिलं, और यीशु ने उसे ध्यान से देखा त्याला पूर्ण होण्याची इच्छा होती. कि वो पूर्ण होना चाहता था। हालेलुया. येशूने सांगितलं जे काही तुझं आहे ते विक आणि गोरगरिबांना दे आणि हो माझ्या मागे. और यीशु ने कहा कि जो भी तेरे पास है उसे बेच दे और गरीबों में बांट दे और मेरे पीछे हो ले। हालेलुया. येशूला उत्तम गुरु म्हणून म्हणतो. और यीशु मसीह को उत्तम गुरु कहता है। आपल्या स्वतःला येशूला तो सादर करू इच्छित होता, और वो यीशु के सामने अपने आप को देना चाहता है, अर्पण परंतु करना चाहता काही है। गोष्टी त्याच्या जीवनात आड आल्या. लेकिन कुछ बातें उसके जीवन में उसके लिए रुकावट थी। हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं हे सार्वकालीन जीवन मिळण्यासाठी और इससे परमेश्वर के इस अनंत काल के जीवन को पाने के लिए काही गोष्टी आमच्या जीवनात आड येतात. कुछ चीजें हमारे जीवन में रुकावट
बनती आम्ही है। न देण्याने आम्हाला अडखळा येत असतो. और जब हम देने में कम पड़ते हैं तो रुकावटें आने लगती या हैं। तरुणाच्या जीवनामध्ये हीच गोष्ट झाली. और इस जवान के जीवन में ये बात हुई त्याला आपल्या संपत्तीविषयी लोभ होता. और वो अपने धन संपत्ति पे ज्यादा प्यार करता ज्या है। वेळेला आम्ही देतो जब हम देते हैं त्यावेळेला आम्ही उदार मनाचे होत आहोत. तब हम दिल वाले बनकर देते हैं। तर या ठिकाणी या विधवेने उत्तम ते दिलं. और यहाँ पे इस कंगाल विधवा ने जो उत्तम था वो दिया। आपल्याकडे जे होतं ते उत्तम त्या विधवेने दिलं. जो उसके पास था वो उत्तम उसने दे दिया। दुसरी गोष्ट लिहिली आहे, जितके होते तितके. और यहाँ पे लिखा है कि जितना उसके पास था वो सब दिया। असं लिहिलंय, म्हणजे सर्व उपजीविका. मतलब जो भी उसके पास था वो सारी चीज सारा उसने डाल तर दिया। आता आम्ही मेन मुख्य मुद्द्यावर येणार आहोत. और मैं जो खास बात है वो बताना चाहता हूँ। उत्तम ते त्याने दिलं. जो उत्तम था वो उसने दिया। हालेलुया. तर या ठिकाणी आपल्याला पहिलं उत्पत्तीच्या पुस्तकात आपण जाऊ. और अगर उत्पत्ति किताब में हम देखें, या ठिकाणी काईन आणि हाबेलाचं अर्पण पाहायला मिळतं. यहाँ पे हम काइन और हाबेल के अर्पण को देखते हैं। काईनाने आपल्या शेतातून आणलं, काइन ने अपने खेती में से कुछ लाया परंतु हाबेलाने आपल्या कळपातून आणलं. और हाबेल ने अपने भेड़ में से लाया। प्रथम जन्मलेल्यातून आणलं जो पहलोटा भेड़ था उसको उठा के लाया आणि त्याच्यातून पुष्ट होते त्याच्यातून आणलं. और उनमें से भी जो सबसे अच्छा मजबूत था उसे उठाकर लाया। याला म्हणतात उत्तम. उसे कहते हैं उत्तम। जे काही होतं ते उत्तम प्रभूसाठी दिलं. जो भी उसके पास था वो सबसे अच्छा जो था आणि असं उसे वचन प्रभु को दिया। असं वचन म्हणतं, और वचन यूं कहता है परमेश्वराने हाबेलाचा यज्ञ मान्य केला. कि परमेश्वर ने हाबेल के उस अर्पण को स्वीकार किया। आम्ही कसं देऊ शकतो? हम कैसे दे सकते हैं? पण येशू आज आमच्या भांडारासमोर बसलेला आहे. और यीशु मसीह आज भंडार के सामने बैठा है। आम्ही कशा रीतीने आहोत, हम किस ढंग से आते हैं, हालेलुया, कशा रीतीने बोलत आहोत, किस ढंग से बात करते हैं। आमच्या भावाशी बोलताना कसं उत्तम बोलत आहोत, और भाइयों से जब बात करते हैं तो क्या उत्तम बातें करते की हैं टाकून बोलत आहोत, या उन्हें नीचा दिखा रहे की हैं दोषारोपाने बोलत आहोत, या फिर दोष लगाते हैं उत्तम देत आहोत. या उत्तम दे रहे हैं। आमच्या प्रभूशी बोलताना कशा रीतीने बोलतो, जब हमारे प्रभु से हम बात करते हैं तो कैसे बात करते हैं? हालेलुया. आमच्या भावाशी बोलताना कशा रीतीने बोलत आहोत, भाई से बात करते तो कैसे बात करते हैं? हालेलुया. थोडं काय झालं की आमची सारी चक्र बदलून जातात. और जरा कुछ अपने मन के हिसाब से नहीं हुआ तो हमारी भाषा बदल जाती है। हालेलुया. उत्तम ते आम्ही देऊ शकत नाही. और जो उत्तम वो दे नहीं सकते आणि मग त्या दिवशी आम्ही प्रार्थना करू शकत नाही. और फिर हम प्रार्थना नहीं कर सकते। हालेलुया. उत्तम ते आमच्या प्रभूसाठी देऊ शकत नाही. और जो हमारा उत्तम है वो परमेश्वर के सामने नहीं ला सकते। काईन आणि हाबेलाच्या जीवनात हीच गोष्ट घडली. और काइन और हाबिल के जीवन में ऐसी ही बात हुई। काईनाचं तोंड उतरलं, और काइन जो है वो नाराज हुआ तो बेचैन झाला. और वो बेचैन हुआ। परमेश्वर त्याच्याशी बोलला, परमेश्वर ने उससे बातें की काईना, कि काइन जर तू चांगलं देशील तर तुझा यज्ञ मान्य केला जाणार नाही काय. अगर तुम अपने उत्तम को देगा तो क्या तेरा बलिदान स्वीकारा नहीं जाएगा? पण त्याची मनस्थिती बिघडली होती. लेकिन उसकी मन की स्थिति ठीक नहीं थी उत्तम देण्याच्या स्थितीत तो राहिला नाही. और उत्तम देने की स्थिति में वो नहीं रहा। काही वेळेला आमची स्थिती अशी होऊन जाते, और कई बार हमारी स्थिति ऐसे बन जाती आम्ही है आमच्या प्रभूला उत्तम ते क्वालिटी टाइम देत नाही. हम अपने प्रभु को उत्तम और जो क्वालिटी टाइम रहता है वो नहीं दे आम्ही सकते। प्रार्थनेला बसतो आणि काही वेळेला ते टंगळ करतो. हम प्रार्थना में बैठते हैं और अपने ही बातों में बने रहते हैं। क्वालिटी उत्तम ते देत नाही. जो उत्तम है वो नहीं देते हैं। जे काही आम्ही देणार आहोत ते उत्तम आमच्या प्रभूसाठी देणार जो आहोत. कुछ भी हम दे वो उत्तम हमारे प्रभु को दे। हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, बाइबल में ऐसे लिखा है एक रक्तस्रावी स्त्री होती और एक लहू बहने वाली बीमारी एक हेलो? स्त्री को थी आणि या स्त्रीने आपली सर्व उपजीविका वैद्यावर खर्च केली होती. और इस औरत ने अपनी सारी धन दौलत को वैद्य लोगों के पास पूरा खर्चा कर दिया। परंतु या मंदिरात आलेली ही विधवा लेकिन मंदिर में जो इस कंगाल विधवा के बारे में लिखा आणि है ती दरिद्री विधवा और एक कंगाल विधवा थी, गरीब थी, उत्तम आपलं सर्व उपजीविका, वो जो कुछ उसके पास था वो सब कुछ वो डाल देती है। तोच शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. और ये शब्द यहाँ पे लिखा है आणि या रक्तस्रावी स्त्रीच्या जीवनात देखील हाच शब्द वापरलेला आहे. और ये जो लहू बहने वाली बीमारी के बारे में जो स्त्री के बारे में लिखा है उसके लिए भी ऐसे ही लिखा है। हिने सर्व उपजीविका
वैद्यावर खर्च केली होती. कि उसने अपने सारे पैसे को खर्च किया ताकि वो उससे चंगाई मिल सके, वैद्यावर खर्च केली होती. डॉक्टरों को दे दिया था. परंतु ही विधवा आपली सर्व उपजीविका देवाच्या भांडारात टाकत आहे. लेकिन ये विधवा अपनी सारी जीविका परमेश्वर के भंडार में डालती है. तिसरं एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. तीसरा एक उदाहरण देख सकते हैं. एक उधळ्या पुत्राचं येशूने उदाहरण दिलेलं आहे. और एक खोया हुआ पुत्र के बारे में ये दृष्टांत बताया है. हा धाकटा मुलगा आपल्या बापाकडे मालमत्तेचा वाटा मागत आहे. और जो छोटा बेटा है वो अपने पिता से अपने हिस्से की दौलत मांगता आणि है. तो म्हणतो मालमत्तेचा जो वाटा मला मिळायचा आहे तो मला दे. और वो अपने पिता से कहते हैं कि जो मेरे हिस्से का जो भी है वो मुझे दे दे. म्हणजे सर्व उपजीविका माझी जी आहे ती मला दे. मतलब जो मेरे नाम का बनता है, जो मेरे हिसाब में आता है, वो सब मुझे दे दे. आणि आपल्याला पाहायला मिळतं हा उधळ्या पुत्र ही सर्व उपजीविका सर्व मालमत्तेचा वाटा कसबिडीमध्ये वाईटामध्ये घालवत आहे. और हम देखते हैं कि ये लड़का सारी धन दौलत को लेता है जो उसके हिस्से में आई थी, और वो सारी धन दौलत को बुराई में लुटा देता है, और शराब पीने में और हर तरह की मौज मस्ती में वो लुटा देता है. हालेलुया. हालेलुया. तर ही 4-5 उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवलेली और आहेत. ये कुछ उदाहरण मैं बता रहा हूँ. याच्यामधील आम्ही कोणाकडे आहोत? इनमें से हम कहाँ पे हैं? हालेलुया. ही विधवा आपली सर्व उपजीविका येशू देवाच्या भांडारात टाकत आहे. और ये एक विधवा है जो अपनी सारी जीविका को परमेश्वर के भंडार में डालती है, प्रभू तिची वाहवा करत आहे. और यीशु मसीह उसकी तारीफ कर रहे हैं. पाय जे जास्त टाकतात त्याविषयी येशू शापित म्हणत नाही. और जो ज्यादा डाल रहे हैं उनके लिए कुछ गलत नहीं कह रहा है यीशु मसीह. पवित्र शास्त्रात जर आपण पाहिलं लूका शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायात तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 1 ते 10 वचनात येशू अशा या श्रीमंत व्यक्तीची प्रशंसा करत आहे. और लूक के 7वें अध्याय में 1 से 10 में अगर हम देखें तो वहाँ हम देख सकते हैं कि यीशु मसीह एक अमीर की तारीफ कर रहा है. एक शतपती त्याचा आवडता दास मरणाला टेकला होता. और एक सरदार यीशु के पास है और जिसका दास मरने पे था. हा शतपती फार मोठा श्रीमंत होता. और ये सरदार बहुत ज्यादा अमीर था. याने सभास्थान बांधून दिलं होतं. और उसने सभा स्थान को बांधा था. आणि वडिलांनी येऊन येशूकडे याच्याविषयी प्रशंसा केली. और वहाँ के जो लोग थे आकर उन्होंने यीशु मसीह के सामने उस सरदार की तारीफ की की हा आमच्या राष्ट्रावर प्रीती करतो कि ये आदमी हमसे प्यार करता है, हमारे देश से प्यार करता है, आणि याने आमच्यासाठी सभास्थान बांधून और दिलेलं इसने आहे हमारे लिए प्रार्थना मंदिर बांध के दिए हैं. आणि याच्यासाठी तो योग्य आहे. और ये आप उनकी विनती को माने, इसके काबिल वो है. हालेलुया. आणि येशू देखील त्याला दुजोरा देत आहे. और यीशु मसीह भी वैसे ही कर रहे हैं. लागलाच येशू त्याच्याकडे जायला निघालेला आहे. और झट से यीशु मसीह उसके साथ चलने के लिए तैयार हो जाता तर है. लक्षात ठेवा येशू या ठिकाणी श्रीमंत माणसाचा निषेध करत नाही. और ध्यान में रखे कि यीशु मसीह अमीरों को निषेध नहीं कर रहा है, उन्हें डांटता नहीं है. हालेलुया. या उदाहरणामध्ये येशू क्वालिटी उत्तम गोष्टीविषयी आमचं लक्ष केंद्रित करत आहे. लेकिन उत्तम क्या है ये यीशु मसीह बताना चाहता है. आज येशूला हीच गोष्ट हवी आहे. और आज यीशु मसीह यही चीज चाहता है. आमच्याकडून उत्तम वेळ पाहिजे. और हमसे वो उत्तम समय मांगता है, उत्तम उपकार स्तुती पाहिजे. उत्तम उपकार स्तुति चाहता आणि है. ज्या वेळेला प्रभूला आराधना भक्ती करतो जब हम यीशु मसीह की या परमेश्वर की आराधना भक्ति करते ज्या हैं, वेळेला आम्ही देवाचा शब्द वाचतो ऐकतो जब परमेश्वर के वचन को हम सुनते हैं या पढ़ते हैं, त्यावेळेला आम्ही क्वालिटी उत्तम ते त्याच्यासाठी द्यावं. तो हम अपने 100% उसे दें, अपना क्वालिटी टाइम उसे ही दें. येशूची आज आमच्याविषयी इच्छा आहे. और ये यीशु मसीह चाहता है. आणि म्हणून येशू आपल्या शिष्यांना जवळ बोलवत आहे. और इसे यीशु मसीह अपने चेलों को नजदीक बुलाता है. आज ही स्वर्गातील दूतांसमोर या परमेश्वरासमोर तो जवळ बोलवून सांगत असेल की हे चांगली गोष्ट आहे. और आज मैं मानता हूँ कि यीशु मसीह अपने दूतों को बुलाकर कहता होगा कि ये मेरा दास या मेरी दासी, इसने अच्छा किया है, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. मैं इससे खुश हूँ, हा माझ्यासाठी क्वालिटी टाइम देत आहे. ये मेरे सामने अच्छा समय बिताता है, एक मनाने माझ्यासाठी स्तुती करतो. एक दिल होकर स्तुति करता है, एक मनाने माझा शब्द ऐकतो. और पूरे दिल से मेरे वचन को सुनता है. आज आपल्या लोकांविषयी येशूची हीच इच्छा आहे और अपने लोगों के लिए यीशु मसीह यही चाहता की है आम्ही क्वालिटी उत्तम ते प्रभूसाठी कि द्यावं. जो उत्तम है, हमारा बेस्ट है, जो प्रभु आम्ही को त्या दें. उधळ्या पुत्राप्रमाणे नसावे. उस खोए पुत्र के समान हम ना बने. त्या
रक्तस्रावी स्त्री सारखं नसावं, या फिर उस बीमार स्त्री के समान ना हो, या काईन सारखं नसावं, या फिर काइन के समान ना हो, या त्या श्रीमंत तरुण जो येशूकडे आला होता सार्वकालीन जीवनाची मागणी करायला, त्याप्रमाणे आम्ही नसावं. या फिर उस अमीर जवान के समान हम ना हो. हालेलुया. तर आम्ही या विधवा दरिद्री विधवेसारखं असावं. तो इस गरीब विधवा के समान हम हो. हालेलुया. उत्तम ते आम्ही आमचे सर्व प्रभूला द्यावं. और जो हमारे पास है, जो बेस्ट है, वो हम प्रभु के सामने लाके पूर्ण रखें. मनाने, और 100% पूर्ण दें. शक्तीने, पूरे मन से, पूरे हालेलुया, शक्ति से, पूर्ण जीवाने, पूरे जीवन से. हालेलुया, आम्ही आमचा देव परमेश्वर याच्यावर प्रीती करावी. और हमारा परमेश्वर, उससे हम प्यार करें. हालेलुया. प्रभू आज आपल्या लोकांविषयी अपेक्षा करत आहे. और आज प्रभु अपने लोगों से ये उम्मीद करता है. आणि म्हणून तो सांगतो या विधवेच्या 2 टोल्या फार प्रशंसनीय आहे. और इससे वो कहते हैं कि इस विधवा की जो 2 दमड़ियां हैं, वो इन सब से बढ़कर है. कारण तिने आपलं सर्व त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. क्योंकि उसने अपनी सारी जीविका डाल दी है. पूर्ण दिवसाची उपजीविका तिने त्याच्यात टाकली वो होती. दिन भर काम करने के बाद जो उसने पाया था, वो सब उसने मंदिर में डाला. पूर्ण मनाने दिलं होतं पूरे दिल से दिया. आणि येशूने तिची प्रशंसा और केलेली यीशु आहे. मसीह ने उसकी तारीफ की. आज येशू आमच्याकडे पाहत आहे. आज यीशु हमें देख रहा है आज आम्ही कशा रीतीने प्रभूला द्यावं. कि आज हम किस तरह से प्रभु को दें. तो प्रभू परमेश्वर आमच्याकडे पाहत आहे वो प्रभु हमारी तरफ देख रहा है. आणि निश्चित रीतीने तो भांडारासमोर बसलेला आहे. और जरूर वो भंडार के सामने बैठा है. हालेलुया. आम्ही आपले अर्पण घेऊन देवाच्या भांडारासमोर आलेला आहोत और हम अपने अर्पण को लेकर परमेश्वर के भंडार के सामने आए हैं. असं आम्ही पाहूया. ऐसे हम खुद को देखें. येशू त्या भांडारासमोर बसलेला और आहे. यीशु मसीह बैठकर देख रहे हैं. आमचं दान घेऊन आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत. और हमारा अर्पण लेकर हम उसके सामने आते हैं. आम्ही आमचं अर्पण घेऊन त्या ठिकाणी आलेलो और आहोत. हम अपने अर्पण को लेकर आते हैं. आमच्या प्रार्थनेच्या विनंत्या घेऊन आलेलो आहोत. हमारी प्रार्थना और हमारी विनतियों को लेकर हम आते हैं. कशा रीतीने त्याच्या हातात देत आहोत. और किस ढंग से हम उसके हाथ में समर्पित करते हैं. तन मन धन लावून. और पूरे तन मन और धन से. हालेलुया. येशूची हीच अपेक्षा आहे. यही यीशु मसीह की उम्मीद है. हालेलुया. येशू म्हणतो माझ्या मुला, वो कहता है मेरे बेटे, माझ्या मुली, मेरे बेटी, माझ्याकडे पहा. मेरी तरफ देख. मी तुझी गरज भागवी. मैं तेरी जरूरत को पूरा तू करूंगा. दरिद्री असो तुम चाहे कंगाल हो या तू श्रीमंत आहेस, या अमीर हो, पण तुला संतोष द्यायला, लेकिन तुम्हें संतोष देने के लिए तुला जीव संतुष्ट करण्यासाठी, और तुझे तृप्त करने के लिए हालेलुया, तुला खुश करण्यासाठी और तुम्हें खुश करने के लिए मी इथे भांडारासमोर बसलेला आहे. मैं भंडार के सामने बैठा हूँ. हालेलुया. येशू आज आम्हाला बोलावित और आहे. आज यीशु मसीह में पुकारता है. त्याच्यासाठी आम्ही तयार आहात. क्या हम उसके लिए तैयार हैं? त्याचा शब्द ऐकू इच्छितात. क्या आप उसके वचन को सुनना चाहते हैं? कशा रीतीने आम्ही दिलेला आहे. किस तरह से हम देते हैं? का दिलेला आम्ही उखडून काढत आहोत, या फिर अगर कुछ दिया है तो हम सुना रहे का हैं, त्याविषयी कुरकुर करत आहोत, या फिर देने के बाद कुड़कुड़ा रहे की हैं, आम्ही आमची मिळकत कुठेतरी टाकत आहोत. या फिर हम हमारे पैसे को जो हमने कमाया है ऐसे ही कहीं पे दे रहे हैं. येशू तुला बोलावित आहे. यीशु मसीह आपको बुला रहे हैं. हालेलुया. येशूच्या भांडारात काही कमी नाही. यीशु मसीह के भंडार में कोई कमी नहीं है. फक्त तो पैशाविषयी म्हणत नाही, वो सिर्फ पैसे की बात नहीं कर तुझ्या रहा है. आत्मिक दानाविषयी तो म्हणतो, हमारे आत्मिक दानों के बारे में भी कहता है. आत्मिक अर्पणाविषयी म्हणतो. आत्मिक अर्पण के बारे में भी बात आणि है. तो येशू तुला बोलावित और आहे. वो यीशु तुम्हें बुला रहे तो हैं. म्हणतो मी तुला सोडणार वो नाही, कहता है मैं तुम्हें नहीं मी तुला छोड़ूंगा. आशीर्वाद करीनच मैं करीन, तुझे जरूर आशीषित मी तुला करूंगा. वाढवीनच और वाढवी. मैं जरूर तुझे बढ़ाऊंगा. पण तू एक क्षण माझ्या शब्दाकडे लक्ष लाव, लेकिन मेरे वचन की तरफ तुम ध्यान दो, तू आशीर्वादित होशील. तब तुम आशीषित हो. आपण आपले डोळे बंद करूया, अपने आंखों को बंद करें, मारा लावूया. अपने सर को झुकाएं. तो प्रभू येशू बोलावित आहे. वो प्रभु यीशु में बुला रहा है. त्याची वाणी आज आम्ही ऐकूया, और उसकी आवाज को हम सुने आपल्या पुढे प्रदर्शित करूया. और हमारे सामने उस बात को रखें येशू त्या भांडारासमोर बसलेला आहे. और इसे देखें जैसे यीशु मसीह भंडार के सामने बैठा है. आम्ही त्या आपली विनंती घेऊन त्याच्याकडे आलेलो आहोत. और हम अपनी विनती लेकर उसके सामने आए हैं. त्याच्या भांडारासमोर अर्पण करीत असताना और जब उसके भंडार के सामने हम अर्पण करते हैं, येशू पाहत आहे. यीशु मसीह देख रहे हैं. हालेलुया. आणि त्या अर्पणाला तो म्हणत आहे, और उस अर्पण को वो कहता है, ह्याने, इसने हेने या इस औरत ने उत्तम ते टाकलेलं आहे. जो उत्तम है वो डाल दिया. उत्तम ते मला समर्पण केलं आहे. जो उत्तम है वो समर्पित किया है. मी तिला आशीर्वाद करीनच करीन, मैं जरूर उसे आशीषित मी करूंगा. त्याला आशीर्वाद करीनच करीन. जरूर उसे आशीषित करूंगा. माझ्या मुला, मेरे बेटे, तू भिवू नकोस, तुम डरना नहीं, घाबरू नकोस. डरना नहीं.
आज ती वेळ आहे. आज ही वो समय है, मागील गोष्टी विसरून जा. पिछली बातों को भूल जाओ. आजपासून आज से सैतान तुला मागील गोष्टी दाखवील, और शैतान तुम्हें पिछली बातें दिखाएगा, पण आज तो तुला नवं करत आहे. लेकिन आज वो आपको नया बना रहा है, तुझे डोळे उघडत आहे. आपकी आंखों को खोल रहा है. म्हणून आजपासून निर्णय कर, इसलिए आज से निर्णय ले मी माझ्या प्रभूला उत्तम देईल. कि मैं मेरे प्रभु को उत्तम दूंगा. हालेलुया, Jesus. हालेलुया. Hallelujah. सर्व शक्तिमान आकाश पृथ्वीचा निर्माण करणाऱ्या तुझ्या यज्ञवेदीवर तुझे भक्तजन, तुझ्यावर विश्वास ठेवणारे अर्पण करीत असताना तू दयाळू येशू आहेस. Yes, Lord. कधीच तू धिक्कारत नाहीस, Hallelujah. कधीच तू तोडून बोलत नाहीस. Jesus. तो श्रीमंत असू दे या दरिद्री असू दे, पण जो पूर्ण मनाने देतो त्याची तू प्रशंसा करतोस. Hallelujah. प्रभू, त्या दरिद्री विधवेची तू प्रशंसा केली. Thank you, Lord. तुला महिमा आणि गौरव सन्मान देतो. हे शब्द ऐकणाऱ्या प्रत्येकाचं अर्पण Thank you, Jesus. तुझ्या पुढे मान्य हो. Yes, Lord. आज ते आपल्या मनाच्या द्विधा मनस्थितीत आहेत. आपल्या देण्याविषयी मागे पुढे करत आहे. तो सतावणारा आत्मा, तो निराश करणारा आत्मा, तो लोभिष्टाकडे घेऊन जाणारा आत्मा, या जगाकडे आपली संपत्ती उधळणारा आत्मा, येशूच्या नावात त्याला बांधून टाकितो. Amen. Yes. निघून जा. Hallelujah. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या सिंचनाखाली Thank you, Jesus. या प्रत्येक जणास आशीर्वादित करतो. Yes, Lord. प्रभू, तुझ्या पुढे त्यांचं अर्पण मान्य हो. Yes. तू खुश आहेस आपल्या प्रजेविषयी, आपल्या लोकांविषयी, Yes. आपल्या कळपाविषयी, Thank you, Jesus. आपल्या रक्ताने खंडून घेतलेल्या तुझ्या जातीविषयी आम्ही तुला आभार मानतो. तू कधीच टाकत नाही, तू कधीच सोडत नाही. उत्तम ते आजपासून देण्यास तुझे जन निर्णय करीत असताना त्या निर्णयावर येशूचं रक्त लावितो. Hallelujah. अभिषेक, अनुग्रह, कृपा, धन आणि संपत्ती या प्रत्येक जीवनामध्ये येशूच्या नावात विपुल आणि भरपूर प्राप्त होऊ दे. Amen. येशूच्या रक्ताच्या सिंचनाखाली, अभिषेकाखाली त्यांचं हातचं काम मी आशीर्वादित करीतो. तो आमचे हात आशीर्वादित केले आहेत. Thank you. आमच्या मुखातील अर्पण तुझ्या पुढे मान्य झाला आहेस. Yes, Lord. म्हणून आम्ही तुला गौरव, महिमा आणि धन्यवाद देतो. हो, जे पश्चातापाने, दुःखाने तुला समर्पित करीत असताना, निर्णय घेत असताना त्यांच्या निर्णयावर तुझं रक्त लावतो, त्यांना आशीर्वादित करतो. सारा आदर, महिमा आणि गौरव तुला देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून त्या एकाने मान्य कर. Amen. आमेन. Amen. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.